भंडारा जिल्ह्याच्या वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भंडारा रोड वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग स्टील अँड आयरन कंपनीत दैनंदिन काम करीत असताना क्रेनचे हुक तुटल्याने घडलेल्या अपघातात 2 कामगार जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी घडली। घटना घडल्यानंतर कंपनीसह परिसरात एकच खळबळ उडाली। आशिष लिल्हारे व बादल झंजाड अशी जखमी कामगारांची नावे आहेत। दरम्यान घटनेची माहिती जखमींच्या कुटुंबासह ग्रामस्थांना होताच त्यांनी सनफ्लॅग कंपनी येथे धाव घेतली आणि कंपनी प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप करीत कंपनी व्यवस्थापनाविषयी रोष व्यक्त केला। दरम्यान कंपनीकडून जखमींना आर्थिक मदत द्यावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या। यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना वरिष्ठांनी मागण्यासंदर्भात चर्चा करतो असल्याचे सांगितले। मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। सध्या दोन्ही कामगारांवर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 1.25 लाख आहे। सरपंच ग्रामपंचायत मांडेसर। माझ्या गावचा मुलगा आहे आशिष लिल्हारे, माझ्या मामाचाच मुलगा आहे। हा संपल्याकला जवळपास 2 वर्षापासून तिथे जॉब करत आहे। त्याची अप्रेंटिस सुद्धा त्याच ठिकाणी झाली आणि जॉब पण त्याच ठिकाणी आहे। आज दुर्दैव असा आहे की संपल्याची एक कमजोरी आहे की ते लेबरला म्हणा की तिथले एम्प्लॉयला फक्त ते सिक्युरिटी गार्ड ठेवल्यात की लेबर झोपते की काय करते। लेबर तिथे झोपत असतील तर त्याच्यावर तुरंत ते कारवाई करतात। बरोबर, लेबराकडून 8 घंटे हे ते कामं घेत असतात, पण त्या कंपनीमध्ये सेफ्टी नाही आहे। त्या कंपनीमध्ये जी मशिनरी काम करत असतील ती मशिनरी बरोबर आहे की नाही आहे त्याची जास्त बरोबर करत नाही आणि त्यांचा मेंटेनन्स सुद्धा बरोबर नाही आहे। आम्हाला आता ऐकायला मिळाले की जे क्रेन आहे ते क्रेन मेंटेनन्सला आलेली होती, पण त्यांनी मेंटेनन्स त्या क्रेनचा केलेला नाही आणि आज हा एवढा मोठा दुर्घटना त्या संपल्यामध्ये झालेली आहे। आणि या दुर्घटनेमध्ये जीवहानी आज झाली असती, पण दुर्दैवाची परमेश्वरीची कृपा की असं काही घडलेलं नाही, पण त्यांना फ्रॅक्चर झालेला आहे आणि ते जन्माचे हीन होणार आहेत। या सर्व गोष्टीची जबाबदारी खरोखर संपल्याक घेणार आहे का? समोरचं त्यांचं भविष्य काय? कंपनी त्यांना खरोखर पेमेंट देणार का, मानधन देणार का? हा सर्वात मोठा आमचा विषय आहे। कारण की आमच्या गावचा जो मुलगा आहे तो तरुण आहे, त्यातलं कुठल्याही प्रकारचं लग्न वगैरे असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही, तरुण मुलगा आहे। त्याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी संपल्याक घेणार का, हा आमचा सर्वात मोठा विषय आहे। आणि त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची घेतलेली नाही तर संपूर्ण मांडेसर हा गाव संपल्यामध्ये जाऊन धडक मोर्चा आम्ही घेणार आहोत, असा आमचा निर्णय झालेला आहे। इंडिया न्यूज टीवी 24 करिता राजू आगलावे, भंडारा। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।